नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आपण आहोत डहाणू बीचवर आणि येथे 31 जानेवारीपासून ते 2 फेब्रुवारीपर्यंत मोठा इव्हेंट ऑर्गनाइज केला जाणार आहे, डहाणू फेस्टिवल 3.0। आपल्याबरोबर आहेत पालघर जिल्हा बीजेपी प्रेसिडेंट श्री भरतभाई राजपूत। तर सर, उद्या होणाऱ्या मोठ्या इव्हेंट बद्दल थोडक्यात माहिती सांगा ना प्लीज। सर्वांना नमस्कार। डहाणू नगर परिषदचं हे 3.0 हे तिसरा वर्ष आहे फेस्टिवलचं आणि जेव्हा हे पहिला फेस्टिवल सुरू केलेला आपला कोविडच्या टायमाला, ह्याचा उद्देश होता की नेगेटिव्हिटी जे पसरलेली तेव्हा कोविडच्या काळामध्ये, त्याचा हे आमचा पहिला स्टेप होता की आपण हे फेस्टिवल सुरू करू आणि लोकांना जे रोजगार भेटत होता तेव्हा आमच्या डहाणूमध्ये तर रोजगार उपलब्ध करून दिला। आणि पहिल्या वर्षी कमीत कमी 1.5 लाख लोक आले, मागच्या वर्षी 3 लाख लोक आले आणि ह्या वर्षी 4 लाख लोक येणार अशी अपेक्षा आहे। आणि डहाणूसाठी आणि टुरिझम कसं वाढेल त्याच्यासाठी नगर परिषद आणि आमची टीम त्याच्यासाठी काम करत आहेत का जास्तीत जास्त लोकांना रोजगार भेटायला पाहिजे स्टॉलच्या माध्यमातून आणि डहाणूची एक ओळख पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे। की सरकारने दखल घेऊन आणि येणाऱ्या काळामध्ये टुरिझम आणि पर्यटनमध्ये जास्तीत जास्त निधी देऊन इथे विकास कसा होईल आणि लोक कसं डहाणूला येतील त्याच्यासाठी आमचे हे प्रयत्न सुरू आहेत। तर चला आता पाहूया डहाणू फेस्टिवल 3.0 ची पूर्वतयारी कशी केली आहे। डहाणू फेस्टिवल 3.0 मध्ये हे बघा सुंदर असं सँड आर्ट तुम्हाला पाहायला मिळणार आणि हे आर्ट ज्या काकांनी बनवले त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात जी आहे माहिती घेऊ। का तुमचं नाव सांगा ना? माझं नाव भास्कर दमणकर। बरोबर। आणि काका, ही म्हणजे ही जी सँड आर्ट आहे ही तुम्ही कुठे शिकलेत की कसं? शिकलो ना, मी स्वतःहून करतो। स्वतःहून करतात म्हणजे तुम्ही? अच्छा अच्छा, म्हणजे आता डहाणू फेस्टिवल मध्ये पहिल्यांदा तुम्ही केले की ह्याच्या पूर्वी पण केलं होतं ना? त्रिमूर्ती केलं होतं। अच्छा, त्रिमूर्ती पण तुम्हीच बनवली होती? मीच केली होती। अरे वा वा, छान छान। कुठचे आहेत काका तुम्ही? मी बोर्डीचे आहे तुम्ही? हो। व्हिडिओ आवडला तर एक लाईकचं बटन नक्की दाबा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।